आता पुण्यात्म्यांनो, आपण ऐकत होतो की श्रीकृष्णांनी पर्वत उचलला होता. गिरिराज म्हणजे गोवर्धन पर्वताला उचललं होतं हातावर, बोटावर असं. आधी तर असा विचार करा, त्यांनी तो पर्वत कुठल्या उद्देशाने उचलला होता? त्यांनी ह्या उद्देशाने उचलला होता की तिथे त्या देवतांची पूजा होत होती. आणि इंद्र स्वर्गाचा राजा आहे, भगवानाची पूजा सोडून इंद्राची पूजा चालत होती. श्रीकृष्णजींनी म्हटलं, बंधू, इंद्राची पूजा सोडून द्या, यादवांनो, त्या भगवानाची पूजा करा. इंद्राची जी पूजा चालत असे ती बंद केली. देवराज इंद्र एक समजून चला, स्वर्गाचा राजा, आणि त्याचे अंतर्गत सिंचनाचा भाग पण येतो, म्हणजे पाऊस पाडणं. तर काय झालं, जेव्हा इंद्राची पूजा बंद झाली देवतांची, इंद्राने विचार केला, यांना धडा शिकवतो. इतक्या जोरात पाऊस, काळे ढग दाटून आले, चारही बाजूंनी काळे घन जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या नगरीला बुडवण्यासाठी आता चोहोकडे हाहाकार माजला. गायीसुद्धा हमरू लागल्या, कारण गोवर्धन जो पर्वत होता त्यावर गायी चरत असत, पाऊस पडत असे, गवत असे, आणि ते दूध दुभतं विकून आपला निर्वाह चालवत असत. आणि ते संपवायला निघाला की इतका पाऊस पाडेन की हा गोवर्धन पर्वत पण बुडून जाईल, आजूबाजूची नगरी पण नष्ट होऊन जाईल. तर भगवान श्रीकृष्णजींनी बोटावर तो गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि पूर्ण ब्रजनगरीवरती धरला. सर्व इंद्र बरसला, खूप खूप पाऊस पडला. सर्व पाणी त्या गोवर्धन पर्वतावर असं भिनलं, इतकं जिरलं, जसं टिपकागदाने शाई शोषून घ्यावी. शेवटी थकला इंद्र, येऊन पाय धरले, म्हणाले, मला क्षमा कर. म्हणाला, जा निघून, केली तुला क्षमा. आणि खबरदार, यापुढे तू स्वतःच्या पूजेसाठी ब्रजवासियांना भाग पाडलंस तर. मग तो गोवर्धन त्याच्या स्थानावर ठेवला. आता पुण्यात्म्यांनो, जे गुरु लोक आपल्याला ही शिकवण देत असत आणि ही कथा ऐकवत असत श्रीकृष्णाची की गोवर्धन पर्वत उचलला, आणि मग ते म्हणत असत की देवी देवतांची पूजा करा, श्राद्ध काढा. अरे भल्या लोकांनो, श्रीकृष्णजींनी तर देवतांची पूजा थांबवली होती. त्याच्या विपरीत ज्ञान देताय, गुण गात आहात श्रीकृष्णजींचे, आणि तुम्ही त्याला देव म्हणताय, परमात्मा म्हणत असत की केवळ एका एवढ्या चमत्कारावरून तुम्ही त्याला देव मानलत. ही तुमची नासमजदारी आहे, बालकबुद्धी आहे. की संपूर्ण देव मानलत त्याला गोवर्धन उचलला म्हणून. काय सांगतायत परमात्मा? गोवर्धन श्री कृष्ण धारो और द्रोणोगिरी हनुमंते, शेष नाग सब सृष्टि उठारा, इनमें कौन भगवंते. जर तुम्ही एवढ्या एकाच लक्षणावरून, ह्या चमत्कारावरून की श्रीकृष्णजींनी गोवर्धन उचलला, हनुमानजींनी तर मग द्रोणागिरी उचलला, आणि तुम्हीच लोकवेद ऐकवता ब्राह्मणांनो की शेषनागाच्या डोक्यावर, म्हणतात की एक कुर्म आहे, कुर्माच्या वर शेषनाग आहे, शेषनागाच्या डोक्यावर एक बैल आहे, आणि त्याच्यावर मग पूर्ण पृथ्वी ठेवली आहे. म्हणतात तुम्ही मानता की शेषाच्या डोक्यावर सर्व सृष्टी आहे, शेषनागावर. तर हे तुमचं पूर्ण ब्रह्मांड उचललंय, समजा की पूर्ण पृथ्वी उचलली आहे. तर मग ह्या देव कोण आहे? श्रीकृष्णजी आहेत की हनुमानजी आहेत का हा शेषनाग आहेत? केवळ एका लक्षणावरून यांना पूर्ण देव मानले, पूर्ण परमात्मा. मग काय सांगितलं? म्हणतात, समुद्र पाट लंका गयो, सीता का भरतारे, अगस्त ऋषि नये सातों पी लिए, इनमें कौन करता रे. की तुम्ही ह्या गोष्टीशी परिचितच नव्हतात, आमचे गुरुलोक. ते असं म्हणत की श्री रामचंद्रजींनी समुद्रावर पूल बनवला. परमात्मा म्हणतात, जर तुम्ही याच लक्षणावरून त्याला देव मानून बसलात, तर काय म्हणतात की समुद्र पाट लंका गयो,
म्हणजे समुद्राला आटवून त्याच्यावर पत्थर ठेवून आणि ते लंकेला गेले. कोण? सीतेचा भ्रतार. आणि अगस्त्य ऋषींनी 7ही पिऊन टाकले. यांच्यात कोण भगवान? एक अगस्त्य नावाचे ऋषी होते. त्यांनी काही कारणास्तव आपल्या जिद्दीने, समजा अहंकारामुळे, त्या 7ही समुद्रांना एका घोटात पिऊन टाकले होते. असं ओंजळीत असं पिऊन टाकलं होतं. सर्व समुद्र रिकामा झाला होता. एकटी पृथ्वी राहिली होती. आता पुण्यात्म्यांनो, आता परमात्मा म्हणतात, मग ऋषींच्या प्रार्थनेमुळे त्यांनी परत त्यांना थुंकून टाकलं होतं आणि ते भरून गेले होते. ही आध्यात्मिक शक्ती आहे, मार्ग आहे. ह्याच्यात तुम्ही विज्ञानाला आणू नका. विज्ञान तर बालकांचा खेळ आहे. ही जहाजं बनवली, हाच मोठेपणा. कॉम्प्युटर बनवले, परमाणू बॉम्ब बनवले आणि 2 वर्षे पाऊस पाडला नाही देवाने, तर हे हतबल होऊन राहतील. शोधू शकणार नाही. गंज लागेल या जहाजांना ही अशीच पडून राहिली तर. कुणी बसणार नाही. तर परमात्मा म्हणतात, मग याच्यात देव कोण बाबा? अगस्त्य ऋषींनी तर 7ही समुद्र पिऊन टाकले होते. तुम्ही एक दगड ठेवून पलीकडे गेला तुमचा श्रीराम. तुम्ही त्याला भगवान मानू लागलात? पण तुम्हाला ठाऊक नाही, ते दगड सुद्धा कसे तरंगले होते. त्याला तर मानायलाच तयार नाही. पण परमात्म्याने ही पद्धत अवलंबली आमच्या अज्ञानाला दूर करण्यासाठी. श्रीरामायणामध्ये एक कथा येते की ज्यावेळी श्रीरामचंद्र आणि पूर्ण सेना एका नागफासमध्ये आली होती. एका सिद्धीने लढाई होत होती. तर एका ऋषीने त्याने एक नागफास यंत्र असते, ते होते हत्यार. तर त्याच्या आत एक सिद्धी असते, ती अनेकानेक नाग निर्माण करते. त्यातून भरपूर साप निघाले आणि त्यांनी सर्व सेनेला जी युद्धासाठी तयार होत होती, जिथल्या तिथे लपेटून बांधल्यासारखे ठेवले, जणू दोराने बांधले असावे. आणि सगळे उभे, भगवान राम, वीर लक्ष्मण, सगळे असे बांधून ठेवले. सगळ्यांना एका जागी, जणू पोलीस उभे आहेत. आणि कोणी तसूभरही हलू शकत नव्हतं. आता 2 मिनिटांनंतर त्या सगळ्यांची मुडकी उडवली असती. सगळ्यांची उभ्या उभ्या सगळे विवश झाले होते. म्हणतात, जेव्हा श्रीरामांनी स्मरण केलं गरुडाचं, गरुडाला, पक्षी आहे एक, त्याने त्या नागांना कापलं, मारून टाकलं. आणि मग तेव्हा रामचंद्रजी बंधनमुक्त झाले. हे परमात्मा आम्हाला समजावून सांगत असत. कबीर भगवान परमात्मा म्हणत असत की काटे बंधन विपत में, भाई कठिन कियो संग्राम में, चिन्हो रे नर प्राणिया, ये गरुड बडो अक तुमरो राम. आता परमात्मा म्हणत असत, विपत्तीमध्ये बंधनं कापली, हा संग्राम कठीण केलात. आणि हे प्राण्यांनो, आता तुम्ही विचार करा, गरुड मोठा की राम? यात देव कोण झाला सांगा तुम्ही? तो तर बंधनात जखडून उभा होता. आणि गरुडाने त्याचा सहयोग केला, तर कोण परमात्मा झाला याच्यात? तर अशा प्रकारचे तर्क देऊन खूप समजवायचा प्रयत्न केला कबीर परमात्म्याने. पण आमच्या बुद्धीवर पत्थर घालून ठेवले होते ना या अज्ञानी ऋषींनी. ह्या त्रेतायुगात जे भगवान आले परमात्मा, त्यांनी अशा लीला केल्या. खूपशा पुण्यात्म्यांना भेटले. चंद्रविजय भाटाचा जो परिवार होता तो पार केला. मंदोदरी पार झाली. आता पुण्यात्म्यांनो, एक विचारणीय विषय आहे इथे. परमेश्वराच्या सूक्ष्म वेदात आपल्याद्वारे वर्णित त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत म्हटलं आहे, जैतन राजपाट भी चाहिए, अमरा धरले ध्यान. परंतु हा राजपाट चांगली गोष्ट नाहीये. तरीही तुझं मन मानत नसेल आणि तुला इथे गटांगळ्या खायच्याच असतील, तर ती गोष्ट जी तुझ्या नशिबातच नाहीये ती आम्ही देऊ शकतो. आता ज्या लंकेला मिळवण्यासाठी रावणाने किती तपश्चर्या केली, आपले इथपर्यंत धड कापले, 10 वेळा श्री शंकर भगवानांसाठी. आता त्याला ती लंका दिली, सोन्याची नगरी बनली आणि वरदान दिले. 10 वेळा शीर गेले होते. 10 वेळा रामचंद्रजींनी त्याचं डोकं उडवलं होतं आणि 10 वेळा पुन्हा उगवलं होतं. त्याचं जेवढं देणं होतं तेवढंच देऊ शकतात हे भगवान, कमी अधिक नाही करू शकत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या लंकेला शिवाचा भक्त रावण नाही राखू शकला, सहपरिवार विनाशाला प्राप्त झाला, त्या कबीर भक्ताला ती नगरी मिळाली. कोणाला? बिभीषणाला. ते राज्य मिळाले आणि सहज मिळालं. ना त्याने तपश्चर्या केली, ना शीर कापले, सहज भक्ती केली. तर परमात्मा म्हणतात, इथे राहाल तोपर्यंत
तुम्हाला ह्या सुविधा मीच देईन, परमात्मा म्हणतात. आणि ज्या लंकेला रावण राखू इच्छित होता, ज्या भगवानाला तो शरण गेला होता, ते समर्थ शक्ती नव्हते. सहपरिवार नष्ट झाला, त्या नगरीला राखू शकला नाही, त्या राज्याला, आणि ती बिभीषणाला प्राप्त झाली, जो कबीर भक्त होता. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टीवरून बराच निष्कर्ष निघेल, कारण अजूनपर्यंत आपण लोकवेद ऐकला होता, आपण ज्ञान ऐकलं नव्हतं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.